दशक 9वा, समास 6वा, गुणरूप निरूपण. श्रीराम. आकाश जैसे निराकार, तैसा ब्रह्माचा विचार, तेथे वायोचा विकार, तैसी मूळ माया श्रीराम. हे दासबोधी असे बोलिले, ज्ञानदशकी प्रांजळ केले, मूळ मायेत दाखविले, पंचभौतिक श्रीराम. तेथे जाणीव तो सत्वगुण, मध्य तो रजोगुण, नेणीव तमोगुण, जाणीजे श्रोती श्रीराम. म्हणाल तेथे कैची जाणीव, तरी ऐका ह्याचा अभिप्राव, पिंडी महाकारण देही सर्व, साक्षिणी अवस्था श्रीराम. तैसी मूळ प्रकृती ती ब्रह्मांडीचे, देह महाकारण साचे, म्हणून तेथे जाणीवेचे, अधिष्ठान आले श्रीराम. असो मूळ माये भीतरी, गुप्त त्रिगुण वास करी, स्पष्ट होती संधी चतुरी, जाणावी गुणक्षोभिणी श्रीराम. जैसा तृणाचा पोटराकळा, पुढे उकलोन होये मोकळा, तैसी मूळ माया अवलीळा, गुणा प्रसवली श्रीराम. मूळ माया वायो स्वरूप, ऐक गुणक्षोभिणीचे रूप, गुणविकार होताची अल्प, गुणक्षोभिणी बोलिजे श्रीराम. पुढे जाणीव मध्यस्थ नेणीव, मिश्रित चालिला स्वभाव, तेथे मातृकास ठाव, शब्द झाला श्रीराम. तो शब्दगुण आकाशीचा, ऐसा अभिप्राव येथीचा, शब्देची वेदशास्त्रांचा, आकार झाला श्रीराम. पंचभूते त्रिगुणाकार, अवघा वायोचा विकार, जाणीव नेणिवेचा विचार, वायोची करिता श्रीराम. वायो नसता कैची जाणीव, जाणीव नसता कैची नेणीव, जाणीव नेणिवेस ठाव, वायो गुणे श्रीराम. जेथे मुळीच नाही चळण, तेथे कैचे जाणीव लक्षण, म्हणून वायोचा गुण, नेमस्त जाणावा श्रीराम. एकापासून एक झाले, हे एक उगेची दिसोन आले, स्वरूप मुळीच भासले, त्रिगुणभूतांचे श्रीराम. ऐसा हा मुळीचा कर्दमू, पुढे स्पष्टतेचा अनुक्रमू, सांगता एकापासून एक उगमू, हेही खरे श्रीराम. वायोचा कर्दम बोलिला, तयापासून अग्नी झाला, तोही पाहता देखिला, कर्दमूची श्रीराम. अग्नीपासून झाले आप, तेही कर्दम स्वरूप, आपापासून पृथ्वीचे रूप, तेही कर्दमरूपी श्रीराम. येथे आशंका उठिली, भूतास जाणीव कोठे देखिली, तरी भूतात जाणीव हे ऐकिली, नाही वार्ता श्रीराम. जाणीव म्हणजे जाणते चळण, तेची वायोचे लक्षण, वायो अंगी सकळ गुण, मागा निरोपिले श्रीराम. म्हणून जाणीव नेणीव मिश्रित, अवघे चालिले पंचभूत, म्हणून या भूतात जाणीव असे श्रीराम. कोठे दिसे कोठे न दिसे, परिते भूती व्यापून असे, तीक्ष्ण बुद्धी करिता भासे, स्थूळ सूक्ष्म श्रीराम. पंचभूते आकारली, भूती भूते कालवली, तरी पाहता भासली, एक स्थूळ एक सूक्ष्मे श्रीराम. निरोध वायो न भासे, तैसी जाणीव न दिसे, न दिसे परिते असे, भूतरूपे श्रीराम. काष्टी अग्नी दिसेना, निरोध वायो भासेना, जाणीव तैसी लक्षेना, एकाएकी श्रीराम. भूते वेगळाली दिसती, पाहता एकची भासती, बहुत धूर्तपणे प्रचिती, ओळखावी श्रीराम. ब्रह्मापासून मूळ माया, मूळ मायेपासून गुणमाया, गुणमायेपासून तया, गुणास जन्म श्रीराम. गुणापासून या भूते, पावली स्पष्ट दशेते, ऐसी यांची रूपे समजते, निरोपिली श्रीराम. आकाश गुणापासून झाले, हे कदापि नाही घडले, शब्द गुणास कल्पिले, आकाश वाया श्रीराम. एक सांगता एकची भावी, उगीच करी गथा गोवी, तया वेड्याची उगवी, कोणे करावी श्रीराम. शिकविल्याही कळेना, उमजविल्याही उमजेना, दृष्टांतेही तर्केना, मंदरूप श्रीराम. भूताहून भूत थोर, हाही दाविला विचार, परी भूतावडील स्वतंत्र, कोण आहे श्रीराम. जेथे मूळ माया पंचभूतिक, तेथे काय राहिला विवेक, मूळ माये परते एक, निर्गुण ब्रह्म श्रीराम. ब्रह्मी मूळ माया झाली, तिची लीळा परीक्षिली, तव ते निखळ वोतली, भूते त्रिगुणांची श्रीराम. भूते विकारवंत चत्वार, आकाश पाहता निर्विकार, आकाश भूत हा विचार, उपाधी करिता श्रीराम. पिंडी व्यापक म्हणून जीव, ब्रह्मांडी व्यापक म्हणून शिव, तैसाच हाही अभिप्राव, आकाशाचा श्रीराम. उपाधीमध्ये सापडले, सूक्ष्म पाहता भासले, इतुक्यासाठी आकाश झाले, भूतरूप श्रीराम. आकाश अवकाश तो भकास, परब्रह्म ते निराभास, उपाधी नसता जे आकाश, तेची ब्रह्म श्रीराम.
जाणीव नेणीव मध्यमान हेची गुणांचे प्रमाण, जेथे निरोपिले त्रिगुण रूपेंसहित श्रीराम. प्रकृती पावली विस्ताराते, पुढे एकाचे एकची होते, विकारवंतची तयाते नेम कैसा श्रीराम. काळे पांढरे मेळविता, पारवे होते तत्वता, काळे पिवळे मेळविता, हिरवे होय श्रीराम. ऐसे रंग नानापरी, मेळविता पालट धरी, तैसे दृश्य हे विकारी, विकारवंत श्रीराम. एका जीवने नाना रंग, उमटो लागती तरंग, पालटाचा लागवेग, किती म्हणून पहावा श्रीराम. एका उदकाचे विकार, पाहता दिसती अपार, पाचा भूतांचे विस्तार, 84 लक्ष योनी श्रीराम. नाना देहाचे बीज उदक, उदकापासून सकळ लोक, किडा मुंगी स्वापदादिक, उदकेची होय श्रीराम. शुक्लित श्रोणित म्हणजे नीर, त्या नीराचे हे शरीर, नखे दंत अस्ति मात्र, उदकाच्या होती श्रीराम. मुळ्यांचे बारीक पागोरे, तेणे पंथे उदक भरे, त्या उदकेची विस्तारे, वृक्ष मात्र श्रीराम. आम्रवृक्ष मोहरा आले, अवघे उदकाकरिता झाले, फळी फुली लगडले, सावकास श्रीराम. खोड फोडून आंबे पाहता, तेथे दिसेना सर्वथा, खांद्या फोडून फळे पाहता, वोली साले श्रीराम. मुळापासून शेवटवरी, फळ नाही तदनंतरी, जळरूप फळ चतुरी, विवेके जाणावे श्रीराम. तेची जळ सेंड्या चढे, तेव्हा वृक्ष मात्र लगडे, एकाचे एकची घडे, येणे प्रकारे श्रीराम. पत्रे पुष्पे फळे भेद, किती करावा अनुवाद, सूक्ष्मदृष्टीने विशद, होता आहे श्रीराम. भूतांचे विकार सांगो किती, क्षणक्षणा पालटते, एकाचे एकची होती, नाना वर्ण श्रीराम. त्रिगुण भूतांची लटपट, पाहो जाता हे खटपट, बहुरूप बहुपालट, किती म्हणून सांगावा श्रीराम. ये प्रकृतीचा निरास, विवेके वारावा सावकास, मग परमात्मा परेश, अनन्य भावे भजावा श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे गुणरूप निरूपणनाम समास 6वा समाप्त. दशक 9वा समास 6वा गुणरूप निरूपण. श्रीराम. आकाश जसे निराकार आहे तसेच ब्रह्म निराकार आहे. आकाशात वायूचा विकार उत्पन्न होतो तशी ब्रह्माच्या ठिकाणी स्फुरण रूपाने मूळ माया उत्पन्न होते. दासबोधाच्या 8व्या ज्ञानदशक नावाच्या दशकात मूळ मायेत पंचमहाभूते कशी सूक्ष्म रूपाने असतात हे स्पष्टपणे वर्णन केले आहे. तेथे जाणीव हा सत्वगुण, जाणीव नेणीव मिश्रित तो रजोगुण आणि नेणीव तो तमोगुण हे श्रोत्यांनी जाणून घ्यावे. तेथे जाणीव कशा प्रकारे आहे असे म्हणाल तर त्याचा अभिप्राय ऐका. पिंडाचा चौथा महाकारण देह म्हणजेच सर्व साक्षिणी तुर्यावस्था होय. तशीच ब्रह्मांडाच्या ठिकाणी मूळ प्रकृती ही महाकारण देहच खरोखर असल्याने तेथेच जाणीवेचे अधिष्ठान असते. असो, या मूळ मायेतच गुप्तपणे त्रिगुण वास करतात. योग्य संधी मिळताच ते स्पष्ट होतात. तीच गुणक्षोभिणी तुर्यावस्था हे शहाण्या लोकांनी जाणून घ्यावे. जसे गवताचे कणीस पुढे उकलून मोकळे होते तशीच मूळ माया ही अनायासे गुणांना जन्म देती झाली. मूळ माया ही वायू स्वरूप असते. आता गुणक्षोभिणी मायेचे रूप ऐका. मूळ मायेच्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने गुणरूपी विकार उत्पन्न झाला की तिलाच गुणक्षोभिणी म्हणतात. गुणक्षोभिणीपासून जाणीव म्हणजेच सत्वगुण, मध्यस्थ म्हणजे जाणीव नेणीव मिश्रित रजोगुण आणि नेणीव म्हणजे तमोगुण यांच्या मिश्रणाने विश्व निर्माण करण्याची क्रिया नैसर्गिकपणे चालते. तेथे गुणांच्या ठिकाणी सर्वप्रथम ओंकारमय 3.5 मात्रांचा शब्दध्वनी उत्पन्न झाला. शब्द हा आकाशाचा गुण असल्याने अर्थातच आकाश झाले व पुढे त्यापासून पृथ्वीपर्यंतची पंचमहाभूते झाली. शब्दाच्या आधारेच वेद आदी शास्त्रे आकाराला आली. पंचभूते आणि त्रिगुण म्हणजेच अष्टधा प्रकृती होय. मूळ मायेतही सर्व सूक्ष्म रूपाने असतात. जाणीव व नेणीव यांचा विचारही मूळ मायेमुळेच उत्पन्न होतो. परब्रह्माच्या ठिकाणी जाणीव म्हणजे ज्ञानही नसते व नेणीव म्हणजे अज्ञानही नसते. मूळ माया जर नसती तर जाणीव कुठली आणि जाणीव नसती तर नेणीवही कुठली. म्हणून ज्ञान अज्ञानास कारण मूळ माया म्हणजे वायूच आहे. जेथे जराही चलनवलन नसेल तेथे जाणीव तरी कशी असणार. म्हणून चलनवलन हा वायूचा गुण आहे हे नीट जाणून घ्यावे. एकापासून एक भूत झाले असे उगीच दिसून येते. पण मूळ मायेतच हे त्रिगुणांचे आणि पंचमहाभूतांचे म्हणजे अष्टधा प्रकृतीचे स्वरूप आहे.
थोडक्यात म्हणजे मूळ माया म्हणजेच अष्टधा प्रकृती होय. मूळ मायेतच हे अष्टधा स्वरूप प्रथम अव्यक्त असते व पुढे ते स्पष्ट व्यक्त होत जाते. स्पष्टतेच्या अनुक्रमामुळेच एकापासून दुसरे उत्पन्न झाले असे म्हटले जाते, तेही खरेच आहे. प्रथम वायूचे मिश्रण असते, त्यापासून अग्नी झाला, तोही वास्तविक पंचमहाभूतांचे मिश्रणच असतो. नंतर अग्नीपासून जल झाले, तेही मिश्रित स्वरूपाचे असते. नंतर आपापासून पृथ्वी हे भूत झाले, तेही मिश्रित स्वरूपाचेच असते. एकात इतर भूतांचे अंश असल्याने ही सर्व मिश्रण रूपच होत. येथे अशी शंका उत्पन्न झाली की भूते जड असतात, मग त्यात जाणीव कशी दिसेल? भूतात जाणीव असते असे तर कुठे ऐकू येत नाही. जाणीव म्हणजे हेतुपूर्वक केलेली हालचाल. वायूचे हेच लक्षण आहे. वायूमध्ये म्हणजेच मूळ मायेमध्येच सर्व गुण असतात हे मागेच सांगितले आहे. पंचमहाभूतांचा विस्तार जाणीव नेणीव मिश्रित चाललेला असतो, म्हणजेच पंचमहाभूतात जाणीव असते. कुठे ती स्पष्टपणे दिसून येते तर कुठे ती दिसत नाही, पण सर्व पंचमहाभूतांना ती व्यापून असते. सूक्ष्म बुद्धीने विचार केला की जाणीवेचे सूक्ष्म किंवा स्थूल रूप कळून येते. पंचभूते आकाराला आली तेव्हा सुद्धा ती एकमेकात कालवलेलीच असतात, पण वरवर पाहता ती वेगळी भासतात. काही स्थूल रूपाने असतात तर काही सूक्ष्म रूपाने. जेव्हा वारा वाहत नाही, स्तब्ध असतो, तेव्हा तो आहे असे वाटतच नाही. तसेच जाणीवेचे आहे. ती असते पण दिसत नाही, पण ती भूतरूपाने असतेच. काष्ठात अग्नी असतो, तो दिसत नाही. वायूचा निरोध होतो तेव्हा तो भासत नाही. त्याप्रमाणे जाणीवही एकाएकी लक्षात येत नाही. पंचमहाभूते दिसताना वेगवेगळे दिसतात, पण वास्तविक ती एकरूपच असतात. अत्यंत चतुरपणे ह्याची प्रचिती घ्यावी म्हणजे त्यांची ओळख पडते. ब्रह्मापासून मूळ माया उत्पन्न झाली, मूळ मायेपासून गुणमाया झाली आणि तिच्यापासून गुणांचा जन्म झाला. गुणांपासून मूळ मायेत अव्यक्त असलेली पंचमहाभूते स्पष्टपणे दिसू लागली. या सर्वांची रूपे पूर्वी स्पष्ट करून सांगितली आहेत. यावर श्रोत्याने शंका काढली की आकाश हे गुणापासून झाले हे कधीच घडत नाही. शब्दगुणाला आधार हवा म्हणून विनाकारण आकाशाची कल्पना केली आहे. यावर वक्ता म्हणू लागला की एक सांगायला गेले की तू दुसरीच कल्पना करतोस, उगीचच गोंधळ निर्माण करतोस. अशा वेड्याची समजूत कोणी कशी घालावी? शिकवले तरी कळत नाही, समजावले तरी समजत नाही. दृष्टांताने पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी मंदबुद्धीमुळे त्यावरूनही तर्काने जाणता येत नाही. पंचमहाभूतांमध्ये एकापेक्षा दुसरे थोर आहे हाही विचार स्पष्ट करून सांगितला. मग भूतांमध्ये स्वतंत्र कोण आहे? जेथे मूळ माया ही पांचभौतिक आहे, तर आता आणखी काय विचार करणार? मूळ माये परते एक निर्गुण ब्रह्मच फक्त असते. ब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया झाली. तिने निर्माण केलेल्या या विश्वोत्पत्ती रूप खेळाचे परीक्षण केले की कळून येते की मूळ माया म्हणजे निव्वळ त्रिगुणांची आणि पंचमहाभूतांची जणू मूसच आहे. चार भूते विकारवंत भासतात, पण आकाशाकडे पाहता ते निर्विकार भासते. पण आकाशाला वेगळेपणाने पाहता येते आणि त्याच्या ठिकाणी शून्यत्व ही उपाधी आहे, म्हणून त्याची गणना पंचमहाभूतांमध्ये केली जाते. पिंडाला व्यापून असणारी जाणीव तिला जीव म्हणतात. ब्रह्मांडाला व्यापून असणाऱ्या जाणीवेला शिव म्हणतात. तसाच अभिप्राय आकाशाचा आहे. ते शून्यत्वाच्या उपाधीत सापडले आणि सूक्ष्म असून दृष्टीला भासले, म्हणून आकाश हे भूतरूप झाले. आकाश हे अवकाश रूप असल्याने ते शून्य आहे, तसे ते भासते. परब्रह्म हे निराभास आहे. शून्यत्व रहित जे आकाश तेच ब्रह्म होय. सत्व, तम आणि रज या गुणांचे प्रमाण म्हणजे जाणीव नेणीव व जाणीव नेणीव मिश्रित असे आहे. याप्रमाणे येथे त्रिगुणांचे त्यांच्या रूपासहित वर्णन केले आहे. पुढे अष्टधा प्रकृतीच विस्तार पावली व एकातून एक पदार्थ निर्माण झाले. प्रकृती ही विकारवंत असल्यामुळे तिच्यातून असंख्य वस्तू कशा निर्माण झाल्या याबद्दल आश्चर्य करायला नको. उदाहरणार्थ, काळ्या रंगात पांढरा रंग मिसळला की पारवा रंग निर्माण होतो. निळ्यात पिवळा मिसळला की हिरवा रंग तयार होतो. या प्रकारे नाना रंगांचे मिश्रण केले की नवनवीन रंग तयार होतात. पहिल्या रंगाचे स्वरूप बदलून जाते. त्याप्रमाणे सर्व दृश्यसृष्टी ही विकारवंत आहे. पंचमहाभूतांपैकी एका पाण्याचा विचार केला तरी त्यामुळे किती फेरबदल घडून येतात ते पाहिले की आश्चर्य वाटू लागते. मुळात पाणी एकच असून त्यावर अनेक तरंग उठतात आणि पाहता पाहता इतका बदल घडून येत असतो की सांगणेही अवघड. उदक हे पंचभूतांपैकी एक. त्याचे विकार जर अपार आहेत तर मग सर्व पंचमहाभूतांचे विस्तार किती सांगावा. 84 लक्ष जीवयोनी हा पंचभूतांचाच विस्तार आहे. अनेक प्रकारच्या देहांचे बीज उदकच आहे. उदकापासून सर्व लोक निर्माण झाले आहेत.
किडा, मुंगी, श्वापदादिक जेवढी जीवसृष्टी दिसून येते ती उदकामुळेच उत्पन्न होते. रेत, रक्त म्हणजेही पाणीच आहे. त्या पाण्याचेच हे शरीर बनलेले आहे. शरीरातील नखे, दात, अस्थी वगैरेही उदकापासूनच होतात. झाडाच्या मुळांचे जे बारीक तंतू असतात त्या मार्गानेच उदक त्या वृक्षाच्या सर्व अवयवात भरले जाते आणि त्या उदकाच्यामुळे त्या वृक्षाचा इतका विस्तार होत असतो. आम्र वृक्षांना मोहोर येतो. पुढे यथावकाश ते फळाफुलांनी लगडून जातात, बहराला येतात. ते सर्वही उदकामुळेच घडते. आंब्याच्या झाडाला आंबे लागतात म्हणून जर त्याचे खोड फोडून त्यात आंबे पाहू लागले तर तेथे आंबे आढळत नाही. तसेच फांद्या तोडून फळे पाहू गेल्यासही ओली सालेच हाती येतात. मुळापासून शेंड्यापर्यंत अशा प्रकारे पाहिले असता फळ दिसून येत नाही. पण झाडाला येणारे फळ हे जलरूप असते हे विवेकाच्या योगे चतुर पुरुषाने जाणून घ्यावे. ते जल शेंड्यापर्यंत पोहोचते तेव्हा वृक्ष फळांनी लगडून येतो. याप्रमाणे एकापासून एक या प्रकारे निर्माण होते. एकाच पाण्यापासून पाने, फले, फुले इत्यादी बदल घडून येतात. किती म्हणून वर्णन करावे. सूक्ष्मदृष्टीने पाहिले की सर्व स्पष्टपणे कळून येते. पंचमहाभूतांचे विकार किती सांगणार. त्यात क्षणोक्षणी बदल घडून येत असतो. एकाहून एक असे अनेक रंग उत्पन्न होतात. त्रिगुण आणि पंचमहाभूतांच्या मिश्रणाची ही सर्व करामत आहे. या संबंधी विचार करता असंख्य रूपे व असंख्य बदल सारखे घडून येताना दिसतात. त्यांचे किती वर्णन करावे. म्हणून या अष्टधा प्रकृतीचे निराकरण विवेकाने सावकाश करून तिला बाजू सारावे व मग अनन्य भावाने परमात्मा जो परेश त्यासच भजावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे गुणरूप निरूपणाम समास संवाद समाप्त.